आप देख रहे हैं LN न्यूज। पार्क होती, मग 10 एकरामध्ये 250 पार्क होणार होती. तर दुसरा जो ट्रक टर्मिनस आहे ते 5 एकरचा आहे. तिथे कमीत कमी 125 ट्रक्स पार्क व्हायला पाहिजे. पण त्यांना ही जागा द्यायची होती, म्हणून प्रस्ताव तयार करताना त्यांनी असं लिहिलं की त्या जागेमध्ये फक्त 70-80 ट्रक्स पार्क होतील. ते फक्त म्हणजे कन्व्हिनियन्स त्यांनी आपल्या प्रस्तावामध्ये लिहिलेले आहे. तो त्यांना एक सोयीस्कर करायचं होतं कि हमारे पास है तो 10 एकड़ का है, उसके अंदर 250 ट्रक्स पार्क हो जाते हैं, इसके अंदर हमारे को 70-80 त्यांनी लिहून त्या प्रस्ताव तसा पाठवलेला. नाही, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हे आहे की आपण वारंवार हे म्हणतो ना की आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी हे करायचं का नाही, धंदा करायचा का नाही इंडस्ट्री. आता आपल्याकडे हे लिस्ट आहे. या लिस्ट प्रमाणे 60 महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी अर्ज दिले होते की आम्हाला केंद्रामध्ये जागा. ते ऑलरेडी एक्झिस्टिंग तिथे काम करत आहे, पण ते रेंटेड जागेमध्ये करत आहे. म्हणजे असं भन्नासाठी इन्व्हर्ट केलेलं आहे. हे त्यांना रितसर दिलेलं होतं की आम्ही जे तुम्हाला रेट असेल त्या रेटने आम्ही घ्यायला तयार आहे. तर हे बाकीचे जे 60 लोक आहेत ते महाराष्ट्रीयन मराठी लोक आहेत. मग त्यांच्यावर त्यांना का आणि प्राधान्याने देण्यात आलं शासनानंच का? आणि याच्यामध्ये फक्त एक डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहे असं नाही आहे. डिस्टिलरीचे त्यांनी कॅबिओ डिस्टिलरी त्यांचे डॉक्युमेंट्स बघितलं तर 3 डायरेक्टर्स होते. एक डायरेक्टर ते बिल्डर आहे अमीन भावेन अमीन. त्यांचे डॉक्युमेंट सगळे दाखवण्यात आले जागा खरीदण्यासाठी व्हाईटमध्ये. आणि जागा मिळताच त्यांना बाहेर काढण्यात आले की मग तो बाहेर निघतो. आता सध्या 2च डायरेक्टर्स आहेत आजच्या घडीला, त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी. फक्त फायनान्शियल स्टेटमेंट दाखवण्यासाठी. कारण 6.5 कोटी रुपये हे जे आहे ते 6.5 कोटी रुपयाची जागा होती. ते त्यांना ते भरायचं होतं. तर 6.5 कोटी रुपये व्हाईटमध्ये कसं करता येईल. तर त्यांनी हे अमीनला एक डायरेक्टर दिले. 3 डायरेक्टर्स होते. जागा मिळताच ते दोघांना काढण्यात, ते अमीनला काढण्यात आले. तेच बिल्डर अच्छा. हे जे 7 लोक जे महाराष्ट्रात मराठी लोक आहेत जे तिथे उद्योग करत आहेत ते कोर्टात पण गेले होते. आणि हायकोर्टाचा निर्णय आहे. हायकोर्टाने सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही या लोकांना ऍडजस्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं नवीन अलॉटमेंट करू नये. विशाल भाऊ खाली वा. हे जजमेंट आहे हायकोर्टचं. हे सगळे पेटिशनर्स गेले होते कोर्टामध्ये MIDCच्या ब्रँचच्या संदर्भात. काय करायचं होतं. कोर्टाने सांगितलं होतं हे जे 7 लोक रेंटेड प्रॉपर्टीमध्ये आपला कारोबार हे करत आहे, इंडस्ट्री चालवत आहे, यांना प्राधान्याने द्या. हायकोर्टाचा आदेश होता. त्याच्यानंतर इतके चक्रा मारले त्यांनी. ज्या प्रकारे आतापर्यंत आपण जे लढत आहे
हे एक रजिस्ट्रीचं डॉक्युमेंट, हे गट क्रमांक 34 मध्ये काय आहे, एकी गटमध्ये 3 प्रॉपर्टीज घेतलेली आहे, 2-2 एकरची 3 प्रॉपर्टीज एका माणसाकडून यांच्याकडून घेतली 1.5 कोटीमध्ये. त्याच्या शेजारी लागलेली जी जागा आहे मंत्रीकडून घेतली 50 लाख रुपये, इतकीच जागा 2 एकर. आणि त्याच्या शेजारी ते बागला म्हणून आहे, त्यांच्याकडून घेतली 2 एकर 60 लाख रुपये. आता आम्ही हे सगळं डॉक्युमेंट्स घेऊन स्वाभाविक आहे. जालना रोडला 12,000 स्क्वेअर फीट मध्ये 5 कोटी रुपये मध्ये हो, 100%. आमची अपेक्षा आहे सर हे धर्मपट व्यक्ती मी हे सगळे विषय सगळ्यात आधी तर मी जेव्हा स्थितीची डिपार्टमेंटला पत्र मारलं आता अधिवेशन पण आहे 30 जून. त्याच्यामुळे ते काही प्रश्न वगैरे टाकले त्याचं नाव काय कार्यवाही अधिकारी काय मीही मुख्यमंत्री साहेबांना आणि राज्यपाल साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की मला अपॉइंटमेंट त्यांनी सगळं आपल्याला निवेदन देण्यासाठी तुम्ही टाइम घ्या ना, मला देणार नाही. तुम्ही मला पत्र द्या, कॉपी द्या, मी पण देतो. अच्छा, सुशील भाई यार एक जगह बैठो ना यार. तसं चालेल. म्हणजे ते खूप हे पण मी आजच पाठवतो. मी आजच आपल्याला पत्र पाठवतो, कॉपी द्या मला. तर या विषयी भेटायला आम्ही पत्र पाठवतो. चाय पे चर्चा आहे. तुम्ही कधी येणार? संघर्ष तुमच्यासाठी बातमी संपलेली नाही आहे. आता फक्त फरक हे झालेला आहे, मला काय जास्त आवश्यकता नाही. लोक स्वतः सर कॅमेरा विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीला आल्या, काय तुमचं म्हणणं आहे आणि काय कागदपत्र त्यांना दिली सविस्तर सांगा. काय आहे की विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांना मी मागच्या अनेक वर्षापासून बघत आहे. ते अन्यायाच्या विरोधात लढत आहे. ते खूप मोठ्या जबाबदारीच्या पोस्टवर बसलेले आहे आणि विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी अनेक असे प्रकारचे मुद्दे काढलेले आहे. खूप जोराने ताकदीने ते तिथे मांडत आहे. आणि अशाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते, आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात असतं, तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपण ही सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे. आता त्यांना असं वाटतं की माझा काही कोणीही वाकडा करू शकत नाही, माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. आणि ते असं मलाही आता वाटू लागले, कारण
आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी वीजच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे होती की कलेक्टर ऑफिसच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली हे प्रॉपर्टी एक्वायर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जेव्हा MIDCचं प्रकरण बाहेर आलं तर इतकं स्पष्ट आहे की कसा MIDCच्या अधिकाऱ्यांनी सगळं नियम डावलून त्यांना ते 5 एकरची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर केलेली आहे. सगळं नियम बाजूला ठेवून आता काल आम्ही त्यांच्या अनेक असे प्रॉपर्टीजचे रजिस्टर्ड कॉपीज रजिस्ट्रीचे कॉपीज जे आहे ते दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये जे SC समाजासाठी राखे बसलेली वर्ग 2 ची जागा असते जे गोरगरिबांसाठी असते गोरगरीब SC समाजासाठी असतं तेही त्यांच्या मुलाच्या नावाने त्यांनी लाटलेले आहे. आणि ते रजिस्टर करण्यासाठी कशा प्रकारे तहसीलदारवर आणि कलेक्टरवर दबाव टाकण्यात आला होता आणि इथे ही सगळं नियम दाबलून त्या 10 एकरची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या आणि बायकोच्या नावावर करून घेतलेली आहे. दुसरी म्हणजे जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतलेली आहे मागच्या 3-4 महिन्यामध्ये. आम्हाला असं वाटत होते की खोके संपलेले असेल 2022 मध्ये खोके दिले होते पण असं वाटतं की खोक्यांची संख्या जी आहे दिवसोदिवस वाढत चाललेली आहे म्हणून हे इतके प्रॉपर्टीज ओपनली ते विकत घेत आहे. म्हणून मी आज अंबादास दानवे साहेबांना सगळे डॉक्युमेंट जे माझ्याकडे आहे त्यांच्याकडेही खूप सारे डॉक्युमेंट्स असतील पण अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माझ्याकडे जे जे होते मी त्यांच्याकडे आणून दिलेले आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की राज्यपालांकडे जाऊन आपण हे सगळं सविस्तर त्यांना हे दाखवून जे जे आपल्याकडे स्पष्ट पुरावे जे आहे खूप ऑथेंटिकेटेड पुरावे आहे त्याचा उत्तर न देता जे मंत्री साहेब बोलतो की ते वेळा हे त्याला समजतं नाही त्याला काही नाही होणार कधी याच्यातून किती मुजोरी झालेली आहे हे सत्तामध्ये बसलेल्या लोकांचा की इतकं स्पष्ट पुरावा असून सुद्धा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही कारण त्यांना माहित आहे की त्यांचे वरचे जे आहे तेही खाणारे आहे आणि त्यांचे खालचे जे आहे तेही खाणारे आहे म्हणून इतकं ताकद त्यांची वाढलेली आहे. मी अंबादास दानवे साहेबांना रिक्वेस्ट करायला आलेलो आहे की या लढाईमध्ये आपणही खूप जोरात आवाज उठवलेली आहे आणि पुढेही आपण नेण्यासाठी कारण ते एक खूप मोठ्या पदावर आहे आणि ते आणि त्यांच्या सोबत जितके पक्ष भ्रष्टाचारच्या विरोधात असतील या लढाईमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांच्या विरोधात तुम्हाला दोघांची युक्ती म्हणाली नाही असं नाही आहे की काय आहे की काही मुद्दे असतात जे आपल्या जिल्ह्याच्या चांगल्या हो याच्यासाठी असतं आणि जे पालकमंत्री जिल्ह्याचा पालक नसून ते आता आपल्या परिवाराचे पालकमंत्री झालेले आहेत आणि परिवार कल्याण मंत्री ते झालेले आहे. आपल्या समाजाचा तर सोडा समाजाची ही जमीन त्याने लाटलेली आहे तर कुठल्याही समाजाचा भला न करता परिवाराचा भला कसा करता येईल अशा प्रकारचे ते त्यांचं जे उद्योग सुरू आहेत आणि असे अनेक वेळ असं झालेले आहे की जेव्हा चांगला मुद्दा असतो तर सर्व पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता. आमची तर अपेक्षा हे आहे की इव्हन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगावे की हो तुम्ही जे केलेले आहे ते बरोबर आहे आम्ही तुम्हाला साथ देऊ याच्यामध्ये. आमची अपेक्षा हे आहे की अजितदादांनीही तसा प्रकारचं सांगावं की नाही तुमच्याकडे पुरावे खूप चांगले आहे आम्ही कारवाई करू. गप्प जेव्हा बसतं ना तर त्याच्यामध्ये या घाणेरड्या खेळामध्ये तुम्ही पण सामील आहे हे सिद्ध होतं. लोकांची गाडी वापरतात त्यांच्याकडे स्वतःची गाडी तर आता त्र्यंबकेश्वर मध्ये ती जागा सापडली त्यात जे पार्टनर आहे त्याच पार्टनरच्या नावावर ते शेतात स्वतः गाडी फिरतात ती गाडी त्यांच्या नावावर हे सगळी MF-16 1 नंबरची गाडी आहे. 2.5 कोटी रुपयेमध्ये इकडचा एका मोठा बिल्डर होते त्यांच्या मुलांनी ते गाडी दुबईहून आणलेली आहे. MF-16 आपल्याकडे पाहिजे असेल तर मी आपल्याला फोटो पण पाठवू शकते. ते गाडी आता कुठे आहे ते गाडी शिरसाट साहेबांच्या गॅरेज मध्ये आहे आणि ज्या माणूस डिस्कवरी सारख्या इतका मोठ्या गाडीमध्ये फिरत आहे त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये बघितलं आपण तर त्यांच्याकडे कोणती गाडी आहे तर डेक्कनची कोणती एक कार त्यांनी दाखवलेली आहे ती गाडी त्यांच्याकडे आहे. मग हे जे गाडीमध्ये फिरत आहे हे कोणाची गाडी आहे तेच ठेकेदार आहे का ज्यांच्याकडून आपण कमिशन घेतात त्यांची गाडी त्यांच्या नावावर आहे त्याची एक वेगळी इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे आणि ज्या माणसाच्या नावावर त्यांनी घेतलेली आहे ईडीने किंवा
जे एजन्सी आहे त्यांनी त्या माणसाला पकडा ज्यांनी विकली आणि त्यांना विचारा की हे गाडी कुणाच्या नावावर होती, याचे पैसे कुणी दिलेले आहे. 2.5 कोटी रुपयाची गाडी MS-16 लँड क्रुझर गाडी आहे. ते दुबईहून आणलेली आहे. ते गाडी आत्ताही आपण गेलं आणि शिरसाट साहेबांना सांगा की तुमच्या गॅरेज मध्ये आम्हाला तुमची जे गाडी नावाची एक गाडी आहे छोटीशी, जे तुम्ही अफिडेव्हिट मध्ये, ते आम्हाला बघायची आहे. तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या गॅरेज मध्ये किती सारे गाड्या मोठे मोठे उभे आहेत. हे टेबल थोडं बोला. दादा, विद्यार्थी जलील यांनी तुमची भेट घेतली, शिरसाठांविरुद्ध भ्रष्टाचाराची काही पुरावे करणार. काय नक्की तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली, काय पुढे चर्चा झालेली नाही. त्यांनी मला संजय शिरसाट यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहेत, मालमत्ता कोणी घ्यायला त्याच्याविषयी काही विरोध असायचं कारण नाही. मोठे व्हावे, ते श्रीमंत व्हावे, करोडपतीने अब्जोपती व्हावे, याच्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. परंतु आपल्याला केस आठवत असेल, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपदावरून दूर केलं होतं. एक भोसरीची MIDCची जागा होती, त्याच्या व्हॅल्युएशन त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं. आता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं, नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावर जी कारवाई झाली तीही मी वाचली की 50 लाख रुपये एक जणांकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी फ्लॅट घेतला. तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्टी घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो की 2022चं व्हॅल्युएशन 160 कोटी, आता 25चं तर ते 200 कोटी जाईल, पण 65 कोटीचं टेंडर गेलं. एक आता जी MIDC त्यांनी जागा घेतली, याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावात 6.25 कोटी जागा घेतली. आता 6.25 कोटी जागा घेतली, त्यांच्या खात्यावर 25 लाख रुपये आहे. 6.25 कोटी जागा कुठून घेतली हा एक प्रश्न. इम्तियाज जलील साहेबांनी काही जागाचा प्रश्न, संभाजीनगर शहरातल्या काही जागेचा प्रश्न, तो त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 50 कोटी रुपये, ते यांना 2-4 कोटीत मिळालेले आहे. शेती सगळ्यात महत्वाचा वर्ग 2 आणि वर्ग 1चा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला, तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसाट साहेबांच्या मुलाच्या नाव ट्रान्सफर झाल्या. आता गोरगरीब सर्वसामान्य दीनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत SC ST साठी या जागा राखीव असतात, तीच जागा यांनी घेतलेली. आणि तिथं अनेक तक्रारी त्यांच्या विषयी आहे. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा दाब दबाव टाकून अशा पद्धतीने केलेला प्रश्न असा आहे की संजय शिरसाट साहेब स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे. मी मुंबईत 72व्या मजल्यावर राहतो, संभाजीनगरात मी 22,000 स्क्वेअर फूटच्या घरात राहतो की ज्याच्यात कुत्र्यासाठी 500-500 स्क्वेअर फूटचे 4-5 बेडरूम राखीव आहेत. मग हे सगळं येत असताना आपलं उत्पन्न काय शेती आहे का, काय आपल्या इंडस्ट्री चालू आहेत का, आहेत होता. आणि मग ED सारख्या यंत्रणा ज्या आहेत त्या काय करतात, त्या झोपलेल्या आहेत का? हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचार मुक्त आहे. तुमच्या सरकारमध्येच भ्रष्टाचारी मंत्री आहे. काय देवेंद्र फडणवीस, काय एकनाथजी शिंदे, काय अजितदादा बोलतात. आपण इम्तियाज जलील साहेब माझ्याकडे मुद्दे घेऊन आलेले आहेत. हे मुद्दे असताना आम्ही परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे, मात्र मी त्या व्यासपीठावर तर हे मुद्दे मांडणार. परंतु निश्चित राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील. कारण आत्ताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतंय की राज्य जोर पाडून घ्यायचं काम हे करताय. हे तुम्ही पैसे कमवा, तुम्ही शेती करा, इंडस्ट्री चालवा, उत्पन्न कमवा, पण तुम्ही कुठून करताय? जनतेच्या पैसा, राज्याचा पैसा उरपाडून खाण्याचं काम या मंत्र्यांचं चालू आहे. आणि इम्तियाज जलील यांनी जे पेपर्स दिलेले आहेत, हे पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल. आणि तो लढा त्यांनी जसे माझ्याकडे पेपर दिले, निश्चित त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलेल. मी राज्यपालांकडे निश्चित जाऊ या विषय घेऊन. कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल, राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण, मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर, ते कर लावतोय तुम्ही जनतेवर.
तुम्ही उत्पन्न तर कमी करता, व्हॅल्युएशन कमी करता. तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का? महसूल मंत्री पण झोपलेले का नुसते? का फक्त पार्टीचं काम करतात? राज्याचा महसूल वाढवला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केला पाहिजे बघितलं पाहिजे? शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरोधात म्हणजे आघाडी मनात काढण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीने लढतात, मी माझ्या पद्धतीने लढतो. त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच हरकत नाही. कारण हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. हा लढा जी मस्ती आहे ना, मस्ती, राजकीय मस्ती त्याच्या विरोधात. एका श्रीमंत लोक अनेक आहेत, अनेक आहे, परंतु कसं असतं, उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे अशी म्हण आहे. तसे संजय क्षीरसागरांचं उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार आहे. बरं, एक गाडीचा आता विषय निघाला, असा तुम्ही पण काही केला होता, नावावर मलाही माहिती आहे. त्यांच्याकडे 4-5 गाड्या आहेत. सगळ्या गाड्यांचं व्हॅल्युएशन 3 कोटी रुपये. बरं का? 3 कोटी रुपये 3 कोटी असतं आहे, त्या गाड्या 3 कोटीच्याच आहे. एक गाडी दुकान आली. आता इकडे दुसरी माहिती, माझ्याकडे एक गोंडवे नावाचा आमचा बजाज नगरचा म्हणजे त्याच्या नावाची गाडी आहे. गोंडवेची गाडी यांनी का वापरावी? माझ्याकडे जी माहिती गोंडवे, आता त्यांनी ग्रुपवतीची गाडी आहे. सगळे म्हणजे काही दिवसांना कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या बांधणार. एक सेकंड. हे जे मी गाडीच्या संदर्भात आपण जे प्रश्न विचारलेले आहे, मी आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीच्या हे फोटोग्राफ आहे. या गाडीच्या फोटोग्राफवर आपल्याला माहित असेल की एम लिहिलेला आहे. म्हणजे ही गाडी MH16 म्हणजे एम कुणाला लिहिता येतं? जे मंत्री आहे. आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट FIR रजिस्टर करायला पाहिजे. कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये फिरत आहे. ही गाडी 2.5 कोटी रुपयाची आहे. ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट 200% लागतं. आता काय आहे की जेव्हा पैसा जास्त होतो ना तर गाडी याच्यासाठी आणतात. दुबईला स्वस्त आहे गाडी, ऑर्डर द्यावी लागते. दुबईला लेफ्ट हँड ड्राईव्ह त्याची ऑर्डर आधी लागते. स्वस्त आहे पण त्याचं 200% टॅक्स लागतो. तशीच आम्ही तसा म्हणजे वापस करतो. तुम्ही सांगत होता नाही, हे जे आहे ना हे कुणाच्या नावावर गाडी आहे आणि हे कुठे थांबलेली आहे? हे मंत्रालयाच्या बंगल्याच्या समोर थांबलेली गाडी उभी आहे. ते आपण बॅकग्राऊंड मध्ये बघू शकता. कुणाच्या नावावर आहे आणि ते मंत्री असेल तर काही नाही. दुसऱ्यांच्या नावावर गाडी घ्यायचं, त्याच्यावर मंत्रीचं स्टिकर लावायचं आणि हे सगळे उद्योगधंदे सुरू आहे अशा प्रकारचे. गाड्यांचं जे व्हॅल्युएशन केलेलं आहे, मी अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं 3 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते व्हॅल्युएशन त्याचं खूप जास्त होते. एक गाडीच्या बाबतीत आपण बोलतो 2.5 कोटी रुपयाचे आणि दुसरे जे गाड्या आहे त्याच्या एक गाडी जी आहे 1.5 कोटी रुपयाची गाडी आहे त्यांच्याकडे. नहीं 16 करोड़ के ऊपर की गाड़ी चलो थैंक यू. आप देख रहे हैं औरंगाबाद AN न्यूज. लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें.